नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. कृष्णा शेळगे, गाव वांगी खुर्द, तालुका सिल्लोड, जिल्हा. संभाजीनगर. बरं, आजची तारीख आजची तारीख 3 4 आहे. आज 4 आज 4 आहे राजा. काल होती 3. हा 4 तारीख आहे आजची. 4 ऑक्टोबर 2025. बर, आपण तुला कुठलं औषध दिलं होतं सांगता येईल का? शेतकऱ्यांना सांगितलं अल्ट्रासीड आणि हे दिलं होतं. डब्बे तुझ्याकडे बघ. अल्ट्रासीड हे दिलं होतं. ऑल क्रॉप अल्ट्रासीड ऑल क्रॉप. हो बरोबर. हो. हा, त्याचे काय रिझल्ट आले तुला? अल्ट्रासीड आणि ऑल क्रॉप न सरपंच थांबली. कांद्याचा वावर होतं माझं आणि मुळ्या पण पांढऱ्या मुळी पण वाढली आणि माल पण बनला. मी दुसरं कोणतंच प्रोडक्ट लक्ष राहू द्या भाऊ तुमचं, ते बघू नंतर आपण. काय होतं, व्हिडिओ व्यवस्थित नाही येणार परत. मी कोणतंच औषध नाही सोडलं. ऑल क्रॉप आणि याशिवाय. बर, आपण अल्ट्रासीड ऑल क्रॉप सड लागली त्यावेळेस दिलं होतं. हो बरोबर. त्याच्या पहिले तू प्लॉट लावल्यापासून याच्यात केलेला खर्च टोटल काय म्हणजे याला खत काय दिले? खत एकदा पण नाही टाकलं. अजून खत दिलेलं नाही. हे डबे 10-15 हजार रुपये खर्च आला. हाच म्हणजे तुझा अल्ट्रासीड ऑल क्रॉप पिकअप असेल, जादू असेल, याचाच खर्च तुझा जो काय 10-15 हजार रुपये, 20,000 रुपयाच्या 20,000 तर झालाच नाही. 10-15 हजार रुपये, 10 ते 15च्या दरम्यान झाला. 20,000 तर झालाच नाही. बरोबर. आणि हे याच्यात पूर्वी आपण कांदा लावलेला होता. बरोबर. आणि हे कांद्याचं वावर आहे. शेतकरी मित्र हो, या शेतकऱ्याला वांगीला येऊन कृष्णा शेळके त्याचं नाव आहे, त्याचा नंबर पण मी तुम्हाला देतो. मी व्हिडिओ मध्ये आवर्जून त्याचा नंबर टाकतो. कांद्याचं वावर आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची हे म्हणणं आहे की कांद्याच्या प्लॉट मध्ये आलं होत नाही. आणि सुरुवातीला जर तुम्ही याच्या प्लॉटचे फोटो जरी बघितले, इव्हन याचा प्लॉट जर सुरुवातीचा बघितला असताना, तर तुमच्या कुठंतरी तुमच्या लक्षात येईल की हा प्लॉट बनणार नाही, याची शाश्वती त्यालाही नव्हती आणि आजूबाजूच्या लोकांना पण नव्हती. पण आजची परिस्थिती, पाटील तुम्ही सगळा व्हिडिओ प्लॉट दाखवू शकता. एकदा दाखवता का? हा, हळू इतका फास्ट नाही दाखवते, हळू दाखवा. शेतकरी मित्र तुम्ही बघू शकता, हा पूर्ण प्लॉट आहे 1 एकरचा. आता तो शेतकरी म्हणतो की मला पुढच्या वर्षी 3 ते 4 एकर लावायचं आहे आणि तुमच्या भरोशावर लावायचंय. मी नाही म्हणते त्याला की माझ्या भरोशावरती लाव, पण ठीक आहे, औषधाच्या भरोशावरती आपण लावू शकतो. कारण ह्या प्लॉटला कुठलंही फर्टिकेशन नाहीये. कदाचित तुम्हाला वाटत असेल, मी जे वारंवार म्हणत आलो व्हिडिओमध्ये की खर्च कमी करा, तर त्याचं कारणच हे की भाऊनं किती खत दिले तुला सांगता येईल? एकदा लागवडीच्या वेळेस 1 गोणी. कसली? सुपर फॉस्फेट. अजून बस 10-26. 10-26 किती दिलं होतं? 1 गोणी. आणि सुपर फॉस्फेट 1 गोणी. मित्र बघून घ्या तुम्ही, याचा नंबर घ्या, याला विचारा. आणि ह्या मित्रानं मला किती दिवसापासून, मला वाटतं तू 1 महिन्यापासून कॉल करतो, साहेब एकदा प्लॉटला व्हिजिट द्या. मी रोज येण्याचा प्रयत्न करतोय, ते शक्य होत नाहीये. पण 1 महिना झाला तो माझी वाट बघतोय, फक्त एवढ्यासाठी की त्याला प्लॉटची शाश्वती नव्हती आणि प्लॉट बनला. आणि त्याचा विश्वास होता फक्त त्याच्या मिरचीच्या व्हायरसवरती आपण काम केलं होतं. बरोबर. आणि मिरचीचा व्हायरस स्टॉप होऊन त्याला मिरचीचं चांगलं उत्पन्न झालं. आणि त्यामुळेच तो म्हणतोय की साहेब आज माझा प्लॉट एकदम सुंदर आहे आणि तुम्ही एक वेळेस व्हिजिट द्या. त्यानं 10-15 हजार रुपये खर्च केला. त्यात तुमचा अल्ट्रासीड असेल, ऑल क्रॉप असेल, पिकअप असेल, जादू असेल. पण ह्या प्लॉटला कुठल्याही प्रकारचं खत नाही आहेत. इव्हन तुम्ही त्याच्या आई वडिलांना जाऊन घरी विचारू शकता, आजूबाजूच्या लोकांनाही विचारू शकता की ह्या प्लॉटला काहीतरी दिलेलं आहे का. म्हणून सांगतो मित्र, वारंवार मी एक गोष्ट सांगत आलो की तुम्ही कुठेतरी खर्चाला आळा घाला. का सांगतो? एवढं बेंबीच्या देठाला कळ लागोस्तोवर की ह्या प्लॉटकडे जर तुम्ही बघितलं तर लक्षात येतंय. साहेब तुम्ही थोडसा हळूहळू मोबाईल फिरवा, परत एकदम दाखवा, शेतकऱ्यांना लक्षात येऊ द्या. शेतकरी मित्र या बघा, मी हेच सांगत राहतो तुम्हाला. आणि शेतकऱ्यांना पर्सनली भेटा, का तर तुमच्या लक्षात येईल की खरोखरच उत्पन्न निघतंय का, बिना कमी खर्चात होतंय का उत्पन्न, का आपण काळे साहेब म्हणताय का व्हिडिओ पुरतेच बोलताय. मी लोकांसारखं सांगत नाहीये. आता त्याला कोणीतरी बोललेलं आहे याच्या अगोदर, मला माहित नाही किंवा मी त्या व्यक्तीचं नाव पण घेणार नाहीये, पण त्या व्यक्तीनं सांगितलं होतं की माझे प्रोडक्ट वापरले म्हणून सांग. बरोबर ना मित्र? हा, तू एक वेळेस सांग ना काय झालं होतं. नाव नको घेऊ. प्लॉटचं हे फर्टिलायझर सोडल्यावर ते म्हणे माझ्या प्रोडक्टचं नाव सांग, मी गॅलन देतो सोडायला. मी म्हणलं तसं करू शकत नाही, मला काळे साहेब करून देईल. बघा मित्रांनो, मी वारंवार याच्यासाठी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याकडे जा, शेतकऱ्याकडे पर्सनली जा, त्याला विचारा किंवा त्याचा फोन नंबरवर त्याच्याशी बोला. काय होतं, आमच्यासारखे औषध नवशे येतात, प्लॉट सुंदर दिसला की त्याच्यावरती व्हिडिओ बनवतात. आणि व्हिडिओ कुठल्या प्लॉटवरती बनवतील? जो चांगला आहे. खराब प्लॉटवर बनवायची दानतच नाही कोणाची. मी ते पण सांगतो. हा प्लॉट सुरुवातीच्या काळात असा होता, नाही काहीच नव्हतं या प्लॉटचं. बरोबर आहे की नाही? हा प्लॉट बनलच, याची त्यालाही शाश्वती नव्हती, ना त्याच्या घरच्या लोकांनाही नव्हती, ना आजूबाजूवाल्यांनाही नव्हती. पण हा प्लॉट खूप सुंदर झालाय. याच्यासाठीच सांगतो
की आणि कमी खर्चात झाला. विशेष म्हणजे कमी खर्चात झाला. याला खूप पाहिजे तेवढा एकदा पण बुरशीनाशक सोडलेलं निसर्गाला. जमीन कुठलंही काहीच दिलेलं नाही. बघा मित्रांनो, तुम्ही या, मी म्हणतोय म्हणून नाही किंवा तो व्हिडिओत बोलतोय म्हणून नाही, त्याला प्रत्यक्ष विचारा एखाद्या वेळेस, तुमच्या लक्षात येईल. आणि हे बघा, तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला एखादं बेट छोटा उपटतो मित्रा, तुझं जास्त नाही पण थोडंसं नुकसान होईलच. हो चालेल. याला तू उपट, माझ्याच्याने शक्य नाही. उपटून घे, तर आपल्या शेतकऱ्यांना दाखवता येईल की काय परिस्थिती मालाची. आता तुटलाय ते, तोडलाय तू, तुटला माल तरी काढ त्याचा माल काढ. शेतकरी मित्र, ही पांढरी मुळी माती चिगट आहे तरी तुम्हाला माल दिसल. तुम्हाला मी दाखवू शकतो याला निघालेले कोंबटे वगैरे. आता धुता येत नाही आपल्याला इथं, पण तुम्ही हे बघू शकता. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, हा मालच तयार होतोय. हे तुम्हाला लक्षात पण येत असेल बरोबर, हा होणारा माल आहे तयार. आणि हे बघा, मी चांगला कोंब चांगलं बेड बघून नाही उपटत. छोटं आहे, एक 5-6 स्टंप आहे, त्याचा माल बघा, त्याच्या मालाची क्वालिटी बघा. आणि ह्या प्लॉटला लागलेली सड होती कदाचित. हे बघा, हा मालच तयार होते. बरोबर बरोबर ना मित्र, कमी खोटं बोलतोय नाही. आणि तूही खोटं बोलू नको शेतकऱ्यांना, बरोबर. आणि शेतकरी मित्र, मी आल्या प्लॉट मध्ये आलोय. मुळी बघा खाली किती राहिली, चला ती राहू द्या. मी आल्या चिडलो ह्या प्लॉट वरती येऊन सनी, का तर मित्राचं बैल आऊत चालू आहे. आणि मी वारंवार सांगितलं, मी तुला सांगितलं होतं की आऊत हाकू नको. आता उद्या जर हा प्लॉट खराब झाला तर याची जबाबदारी तू माझ्यावर ढकलून देशील. काळे साहेब, तुमच्यामुळे असं झालंय किंवा तुमची ट्रीटमेंट हुकली. मी वारंवार सांगू लागलो मित्रांनो, पोट तिडकीनं सांगू लागलो की तुम्ही हे उद्योग नका करू यार. का म्हणून करता बरं? तुला आता मक्का लावायची कशासाठी? प्लॉट मध्ये काही कमी आहे तुझ्या? बरं, तुला वाटत नाही का आपला प्लॉट सुधारला? मग मक्का लावून सनी खराब करायचा आहे का? बरं, हे आऊत हाकलं तू, का बरं हाकलं? काय गरज होती तुला? बरं दाखवा बरं याच्यात किती गवत आहे. तुम्ही व्हिडिओ कराव, एवढं हळू करावं हो व्हिडिओ, हळू दाखवा, हळू दाखवा गवत आहे का, बरोबर. हा, मग तुला गवत नसताना तुला काय गरज होती बरं? एवढं गवत नाही ना वाया चाललं की जेणेकरून तुला आऊत हाकायचं होतं. पण हाकनाक का तुम्ही नुकसान करून घेता राव? मी पोट तिडकीनं वरडू सांगू लागलो ना. बरं, तुझा फोन आला, तू व्यवस्थित बोलतो, तुला व्यवस्थित सांगतो, मग तुम्ही असं का करता? का मग नंतर कंपन्या दुकानदार यांना दोष देता? तो अधिकार कोण देतं मग तुम्हाला? नंतर तुम्ही केलेल्या चुकांचं पाप आमच्या माथी का हे करता, तुम्ही फोडता? तुम्ही चुका करायच्या आणि त्याचं खापर आमच्या माथी, असं का बरं? आमचं काय चुकत आहे मग? आम्ही तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट करायला सांगतो, तुम्ही करत नाही. तुम्ही वेगळ्याच काशा करून ठेवतात. हाकनाक ते करायचं. मी आल्या तुझं आऊत बघितलं मला चिडचिड झाली. प्लॉट बघितला, सुंदर वाटला, त्यानंतर तुझं आऊत दिसलं. हे तू उद्योग करून ठेवलेले निम्म्या प्लॉटला आता जर उद्याचा करपा वाढला, याची सड वाढली, हे वातावरण त्या पद्धतीचं आहे का? बरं, तुझ्या बेडला माती कमी आहे का? मग हे करायचं कारण काय? का करताय बरं तुम्ही लोक असं? बरं, तुला जर कदाचित 10 क्विंटल उत्पन्न जास्त झालं, 10,000 रुपये मला आणून देणार आहेत का तू? मग मी एवढं ओरडत असेल तर का ओरडत असेल? मला ते 10,000 तू देणार नाहीये ना. मग तुझं नुकसान होऊ नये म्हणून मी ओरडतोय ना. मग का बरं तुम्ही नुकसान करून घेता? याच्यावर काय उत्तर आहे तुमचं? मी कारण की तुम्ही मला ना फोनवर औषध दिलं, मला रिझल्ट आले, त्याच्यामुळं तुम्ही ना उधारीनं वाटलं, रिझल्ट खूप छान आले. मी तुमचे रुपये पण ठेवला नाहीतर उधार सरासरी कोणताच बिलकुल कंपनीवाला देत नाही, बिलकुल देत नाही. तुमचा उदाहरण तुम्हाला अनुभव होता. माझा प्लॉट छान आहे. उदाहरण अगदीचा विषय बाजूला ठेवू आपण, तो नंतरचा विषय राहिला. पैशाचा विषय मॅटर नाही करत आहे, मॅटर करतं तुझं हे काम केलेलं. तू हे नुकसान करून गवतामुळे पण तू गवत उपटू शकतो ना. चांगला प्लॉट खराब करायचा आहे का तुला? अरे सगळेच लोक प्लॉट चांगल्या प्लॉटला चांगलं करतात, चांगल्या प्लॉटला खराब पण करतात. आपला प्लॉट खराब होता, तो चांगला झाला आणि मग अजून त्याला खराब करायचं आहे का? मग मी जे प्लॉट व्हिडिओ मध्ये सांगतो की मी खराब प्लॉटला चांगलं करतोय आणि तुम्ही हे करून ठेवणार, पुन्हा मलाच बदनाम करणार का? बरं, बदनामी माझ्या बदनामीचं सोड, मी होईल नाही होईल बदनाम व्हायचं, जेवढं व्हायचं तेवढं होईल, मला त्याची काही तळतळ नाही. पण नुकसान तुमचं होणार, त्याचं काय? माझं नुकसान होईल का? बरं, यातून माझं काय नुकसान आहे? आणि फायदा झाला तुझा तर माझा काय फायदा आहे? आज फक्त एक आत्मीय समाधान मिळालं आणि एक आत्मीय तळतळून काम करतोय म्हणून सगळी तुम्हाला लोकांना सांगत राहतो राव. पण तुम्ही लोक ऐकण्याचं नाव नाही घेऊ लागले. काय करावं त्याला? मी कित्येक लोकांना सांगतो. आता बरं, हे मित्र हो, तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, या प्लॉट मध्ये मक्का लावायची काय आवश्यकता? भाऊला तर ओळख सुटलाय मक्का लावायची, का बरं? का या आल्याचं पीक ठीक नाहीये का? बरं, तुला डबल उत्पन्न किती होईल मक्काचं असं?
यात होऊन 20 क्विंटल मक्का होईल, 50 क्विंटल 40 क्विंटल मक्का तर होत नाही, 20-25 क्विंटल होईल झाली. जर तुझा आलं 10 क्विंटल कमी झालं आणि त्याचा जर 5,000 रुपयाचा भाव राहिला तर त्या मक्कापेक्षा जास्त पैसे त्या आल्याचे होतील. होईल ना. मग तुला काय हे पडलंय बरं मक्का लावायची? का लावायची मक्का? कारण तर सांग. त्याच्या पाठी मग मला पण कळू दे, शेतकऱ्यांना सजेशन कर. चारा गिरा, अरे चारा तर तुझ्याकडे 25 एकर जमीन आहे ना, मग एवढं 1 एकरच पडलं का चाऱ्यासाठी? नाही. मग मी म्हणलं अद्रकीला भाव नाही राहतो त्याच्यासाठी मी. पण अद्रकीला भाव राहतो नाही राहतो ते आपलं नसेल, बरोबर. आणि जर तुझ्या मक्यावर आळीच पडली मग जर झालंच तुला 5 क्विंटल मग काय करशील? का नुकसान करता शेतकरी मित्रांनो? लय पोटतिडकीनं बोलावं लागतं आणि ओरडून बोलतोय राव. ओरडायची सुद्धा ताकद राहिलेली नाही आता. माझ्या हालतीकडे बघा, इतकं ओरडतोय आणि प्रत्येकाला ओरडतोय. नुसतं व्हिडिओमध्येच नाही ओरडत आहे, मी पर्सनली पण तेवढंच ओरडतो की बाबा नो. आणि जे लोकांना भेटलोय त्यांना माहिती की मी किती ओरडतो, का ओरडतोय. भाऊ मनातून तळमळ आहे हो की शेतकऱ्यांनी सुधारावं, पण शेतकरी सुधारणार नाही याची रोज दिवसेंदिवस खात्री होत चालली. का तर हे सांगितल्याच्या नंतरही शेतकऱ्यांना असं करून ठेवलं. बघा प्लॉट तुम्ही बघताय, प्लॉट किती सुंदर आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाय प्लॉट. आणि एवढ्या सुंदर प्लॉट मध्ये जर कदाचित तुम्ही पुन्हा तेच करत असाल तर काय म्हणणार मित्रा? जिथपर्यंत आऊ थाकलाय तिथपर्यंत ठीक आहे, तिथून पुढचं स्टॉप करून घे आणि याच्याकडे लक्ष दे राजा. यावर्षी भाव असतील, 100% भाव राहतील, 100%. हा मित्र, धन्यवाद. खूप बोललो. पुन्हा